परमपूज्य परमात्मा आजच्या या परिस्थितीमध्ये भगवान बाबा हनुमानजी तसेच आपले गोरगरिबाचे मान त्यागे बाबा तसेच सर्वांची वाराणसी आणि यायला सुद्धा माझ्या असलेले काळ जाऊन पावलेले आलेले रेड्डीजी प्रकाश भाऊ, आजच्या बैठकीचे अध्यक्ष वैद्यजी त्यांना सुद्धा माझा नमस्कार, रेड्डीजीला माझा नमस्कार, बसलेले ज्येष्ठ सेवक सेविका मानव मुलबाळी पंचायत सर्वांना माझा नमस्कार. आपण या मार्गात याच्या पहिले खूप दुःखी होतो. दुःख जरी आले नसते तर खरंच आपण या बाबाच्या मार्गावर आलो, कारण दुःख हे भोगते कोण? मायबाप. कोण भोगते? मायबाप. सुख कोण भोगते? मुलं बाळ. लक्षात ठेव जा. हे सुख भोगते म्हणून मुलाबाळानं त्याचा विचार करायला पाहिजे का आपण कसं चाललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे आणि कसं राहायला पाहिजे. कारण मायबाप पूर्ण जीवनाच्या अटॅक करते. कारण मला माहित आहे, नागपुरात जेव्हा आलो एका अंगावरच्या ड्रेसनं आलो आणि आज त्या भगवंताची कृपा आहे म्हणून परमेश्वरानं मागतलं ते पण दिलं, न मागतलं ते पण दिलं, न मागतलं ते पण दिलं. कोणाची कृपा? त्या बाबाची कृपा. तर म्हणून बाबांनी एवढं आपल्याला दिलं आहे का विचाराचं काम नाही. पहिले मी होतो कसा, आता झालो कसा आणि आता आहो कसा, हे आजकालच्या पिढीनं राहायला पाहिजे. मर्यादा काय? आपण म्हणणं सोपी आहे, करणं हे बहुत कठीण आहे. सत्य बोलणे, मर्यादा पाळणे आणि प्रेमाने वागणे आहे का नाही? ही मर्यादा, मायबापाची मर्यादा आजकालचे पोरं ठेवू शकत नाही. मला माहित आहे, घराचे घर उद्ध्वस्त झालेले आहे. मार्गात येऊन घराचे घर उद्ध्वस्त झाले. माझ्या आपुलीची गोष्ट आहे. कोण कोणाकडे गेला, कोण कोणाकडे गेला, म्हणजे कारण त्याच्या गलत्या बी माझ्या दिमागात होत्या आणि ते उद्ध्वस्त झाले. म्हणून या बाबाच्या मार्गावर कोणीच असे, मी असे, सेवक असे, सेविका असे किंवा मुलं वाढत, याने कसं चालायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे याची नोंद घ्यायची आहे. सर्वांनाच नोंद घ्यायची. बाबाचा मार्ग एवढा मामूली समजून घ्यायचं बी नाही. बाबाच्या मार्गाला बाबा वेळोवेळी साथ देते. तिथं जाऊन तिथं 24 घंटे आपल्या पाशी राहते. हे परमेश्वराची कृपा आहे. अनुभवाचा सागर एवढा भरला आहे या जीवनामध्ये, खूप आहे. माझ्या जीवनाचा जरी अनुभव सांगितला तुम्हाला, आता भिगावला पण सांगितले काही अनुभव, काही इकडे तिकडे सांगितले. सर्वांना मालूम आहे का मी पहिले कसा होतो म्हणून. म्हणून मी तुम्हाला छोटे छोटे एक अनुभव सांगतो. सांगण्यालायक आहे आणि ऐकण्यालायक पण आहे. मग अशी बैतीनबाईच्या घरी गेलो तिथं सांगितलं पण थोडं छोटं. आणि काही निकोडीची आहे, इटंकरची आहे, अशी यायला पण सुद्धा काही काही असे अनुभव सांगितलेले आहेत. तर ते त्याला पक्क्यानंच माहित आहे. तर पहा, शनिवार दिवस होता. त्या दिवसाचं नाव तर पहिले सांगितलं नाही. त्या दिवसाने एक दिवस होता, बाबाचा दौरा होता. बाबाचा दौरा ते धरणकडे तिकडे गेला होता. जेव्हा बाबाच्या इकडे गेले सेवक, का बाबा एका सेवकाच्या घरी आज आमंत्रण आहे. बाबाला पण आहे, सर्व सेवकाला पण आहे. बाबा काय म्हणत होते? बाबा म्हणत होते का त्यांच्या घरची परिस्थिती कशी काय? नाही बाबा, त्यांनी सर्व इंतजाम
लावून ठेवला. चला ठीक आहे म्हणते. बाबा जेव्हा गेले तिथून त्यांच्या घरी गेले, पाय धुतले आणि पंगडावर जाऊन बसले. आता काही त्या गावामध्ये एकच सेवक होता. गावाचं नाव आहे बोर्डा. तर गावाचं नाव आहे बोर्डा. आता तिथं गेले आणि त्या सेवकांनी बाहेर गावच्या सेवकीने काही 2-4-5 सेवक सांगितले आणि त्यांनी ते पोळ्या वगैरे बनवायला ते सांगितले. आले आणि सेवकीनी बाया पण गेल्या आणि ज्या बाबाच्या सोबत त्या काही सेवकीनी बाया होत्या त्या सुद्धा गेल्या मदत करायला. आता तिकडे गेले तर तो घर मालक आणि एक दोघं जण त्या बकऱ्याची चमडी काढत होते. तर ते काही सेवक डायरेक्ट बाबापाशी आले, बाबाला सांगायला बसले. ते बाबा म्हणजे तिकडे तर बकऱ्याची तयारी चालू आहे. तर बाबा म्हणे त्यांची इच्छा. बाबा का म्हणे त्यांची इच्छा. तर बाबा आजचा दिवस सणवार आहे ना. कोण म्हणते सणवार आहे? सणवार नाही आहे. बाबा म्हणे कोण म्हणते सणवार आहे? तू म्हणतेस नाही बाबा. आता बाबाचे शब्द बाबाच्या समोर कोण शेव बोलणार का? कधीच नाही बोलणार, कधीच नाही बोलणार. तर मग ते झालं, स्वयंपाक पाणी झाला आणि जेवण करायला बसले. बाबा काय म्हणते, सर्व सेवकाने जेवायला बसवलं आणि बाबाही सोबत बसले. फक्त म्हणते आज जेवू वाढेल म्हणते ते घरवाली बाई आणि तो घरवाला माणूस, याच्या अलावा कोणीच नाही म्हणते. सर्वजण बसावं. आता सर्वजण बसले जेवायला. आता बसल्यानंतर जेवण खावणं झाले. आता घरवाली बाई जेवण करा जेवली तो माणूस. आता त्याने म्हणते तुम्ही बी जेवण करून टाकावं. आता त्याने बी जेवण केलं. जेवण केल्यानंतर त्याने म्हणते तेवढे सर्वचे आता येऊन बसा. येऊन बसले बाबापाशी. म्हणते सर्वांनी मटण खाल्ली का म्हणते. म्हणते हो बाबा. तर बाबा का म्हणते त्या शब्द. अरे म्हणते आज सणवार होता ना. आता सेवक खरंच बोलत का. पहिलं बाबाने म्हणलं कोण सणवार आहे आणि बाबाच म्हणते मटण खाली पण आज सणवार होता ना. आता विचारलं का नाही सेवक का नाही. तुम्ही राखी घेऊन गेले, सामोर बोलायला तयार नाही. आता कसं करावं. पण धीरे 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 सेवकाने आवाज काढला. थोडं बाबा म्हणते सणवार होता. तो सणवारी मटण कशी खाल्ल्या म्हणते तुम्ही ना. पुणे आपत झाली. सणवारी मटण कशी खाल्ल्या म्हणते. बाबा म्हणते बाबा तुम्ही तर आमच्या सोबत जेवले ना. हो म्हणते बाबाने मटण नाही खाल्ली म्हणते. एवढा विचारू सेवकाने. बाबा सोबत जेवले आणि बाबा म्हणते का मटण नाही खाल्ली. काऊन म्हणलं असं बाबा नाही खाल्ली सांग. अरे बाबानं मटण खाल्ली जरूर पण बाबानं आलू वांग्याची भाजी समजून खाल्ली. म्हणून म्हणते बाबा मी मटण नाही खाल्ली, फक्त आलू वांग्याची भाजी समजून खाल्ली. बा म्हणते सेवकांना आहे का याच्या पुढे सणवाऱ्या दिवशी मटण नाही खायची. हे तेव्हाचे शब्द होते. सणवाऱ्या दिवशी मटण नाही खायची. नाही तर सेवक का नाही सणवार बी नव्हते सोडत. काही सुस्ती नव्हते करत खा घ्यायला. तेव्हापासून सणवाऱ्या दिवशी मटण खाणं बाबांना बंद केलं. असं अनुभव आहे. दुसरा सांगतो अनुभव भरपूर आहे. पुरा सागर भरलाय अनुभवाचा, काही सांगू नका. एक सेवकाची मुलगी होती. सेवकाची मुलगी होती. ते अनेक वाल्याच्या घरी गेली. अनेक वाल्याच्या घरी गेली. आता तिचे सासू सासरे, त्या पोराचे सासू सासरे आणि तो जवाई नमता दारू पेत होता. सवक होता दारूचा. आता तो जवाई सासऱ्याच्या घरी जाय. अरे जवाई तुम्ही दारू सोडून टाका ना. का ठेवलाय. सासू सासरे दोघेही म्हणे बिचारे नाही. जमत असेल तर मार्गात या, नसल जमत का नको या. तो नमता का म्हणे त्या सासू सासऱ्याले म्हणते मटण धरा आणि दारू सोडा. तसं आहे का म्हणते तुमच्या मार्गात. अरे म्हणते ठीक आहे म्हणते.
नको सोडावा म्हणते. मग तेथून घरी आला. घरी आल्यानंतर काय म्हणते, त्याची पत्नी म्हणते म्हणजे तुम्ही मटण सोडून द्या ना, आपल्या सॉरी दारू सोडून द्या ना. तू एवढी म्हणते मी एक अनुभवतो म्हणते, तुमच्या भगवंतात एवढी ताकद आहे का म्हणते. म्हणते हो, मी एक अनुभवतो म्हणते, तेलाचा दिवा लावतो म्हणते बात करू. खरं तुमच्या भगवंत असेल तर तेलाचा दिवा जाळून जा, तुमच्या मार्गात येतो म्हणते. पाण्याचा दिवा जाळून द्या. तुला सांगत होतो ना बघा, मी तेलाचा तर पाण्याचा दिवा लावला त्यांनी. गेला विहिरीवर, गिलासभर पाणी आणलं आणि त्या दिव्यात टाकलं. कापसाची वात बनवली, लावली ज्योत. पुरा दिवनाईतला पाणी जळतले, दिवा नाही विजला. एवढी मोठी बाबाची कृपा आहे. आणि आजकालचे आपण सेवक का म्हणतो, नाही नाही जाऊ दे, बापानं आवाज मारला तर बापा राहून तिकडं येतो म्हणते, 5 मिनिटाचा लागते, अर्धा घंटा. कोणीच असे मुलगा असे, मुलालेच म्हणतो ना, डायरेक्ट मुलालाच म्हणलं येतो म्हणते अर्धा घंटा. तरी पण काही हरकत नाही, भगवंत आहे तो भगवंत करून घेईल. माझा विश्वास त्या भगवंतावर आहे. तसा तुम्ही आपला विश्वास जागवा. मी काय म्हणतो, आपला विश्वास जागवा. कोणीच असे, सेवकाचा मुलगा असे किंवा मुलगी असे, जर भगवंतावर आपला विश्वास जरी ठेवला ना, कोणतीच सेवकाचा पोरगा मागे राहणार नाही. अरे अनेक वाल्याचे मुलं बाबाच्या टिमकीत जात होते. अनेक वाल्याची मुलं बाबाच्या टिमकीत जात होते. बाबाला नमस्कार करून आपल्या परीक्षेले जे तर ड्युटी लागली तर जात होते. ते सुद्धा असे हर्राट्याने निघाले. आपले सेवकाचे पोरं कोण मागे राहते. तुम्ही राहता आपल्या कर्मानं राहा. कर्म भोगी बनायचं आहे आपल्याला. कर्म योगी बनायचं आहे, लेकिन भोगी नाही बनायचं आहे. कर्म योगी बनायचं असाल तर भगवंतावर आपला विश्वास ठेवा, आपले कर्म बनवा आणि अभ्यास करण्यासाठी त्या परमेश्वरापाठी सबुद्धी मागा. तर बराबर सेवकाचा पोरगा सेवक राहे, सेविका राहे, मुलं बाळ राहे, कधीच माग येणारच नाही. ते पक्क तुम्हाला सांगतो. अजून एक छोटाच अनुभव सांगतो. एक सेवक होता. त्या सेवकाचे कार्य चालू होते त्यागाचे. पालोरा गाव, पालोरचे त्याकडे गाव होतं कोणतं तरी, कोलत्यावरून नाव आहे त्याचं त्या गावाचं. कोलित मारा त्या गावचा सेवक आहे. कोलित माराचा सेवक आहे. तर तो आला पारशिवनीच्या बाजारात. आता पारशिवनी बाजार वगैरे घेतलं आणि तो निघाला. तर समोर एक नाला होता. नाला एमपीतून आला होता. तो नाला कधी भरला 8 घंटे नव्हता उतरत. तर तो गेला नाल्यापाशी. आता कसं करावं बा, नाला भरलाय, कार्य त्यागाचे चालू आहेत आपले. आता केवढा उपाधी काम आला त्याच्या मागे. त्यांनी विचार केला. संध्याकाळ होऊन राहिली, तिकडं पत्नी घरी विचार करून राहिली, माझे पती घरी आले नाही बाबा, ज्योत लावायची आहे, कसं करायचं. त्यांनी भगवंताला विनंती केली. आपल्या मनात जे बी काही म्हटलं परमेश्वराला ते म्हणलं आणि भगवंताचा जयघोष केला. आणि का म्हणते, अरे मरेयाजी भगवत नाम पर. का म्हणते, त्याला काय जीवाची परवा केली का, नाही केली. मरेयाजी भगवत नाम पर निघाला, थैला घेतल्या. जसा पाण्यामध्ये पाय नाही टाकत तर पाणी इकडलं इकडं घातलं आणि इकडलं घातलं. एवढी मोठी बाबाची कृपा. आपण सेवक, आजकालचे सेवक एवढं मानत नाही. मर्यादा काय आहे ते समजत नाही. सत्य बोलणं हे सोपी आहे, करणं हे कठीण आहे. फक्त त्या सकाळच्या विनंतीमध्ये आहे. नसन समजा तर पुराण्या सेवकांना अजून नवीन इतिहास पकडून घ्यावा. कारण नवीन त्या पुराण्या जे किताबी असतात ना, त्या किताबी पुन्हा वाचणं चालू करून द्या. बरोबर तुम्हाला नवीन पुराण्या सेवकाने बी नवीन सेवकाच्या मध्ये चालता येईल. त्यात नवीन राहते तर खूप चालते. खूप बैठकीत येते. कारण माझ्या दुःखच तसे होते म्हणून मी बैठकीत येतो. आणि पुराणे झाले, अरे कोटची बैठक, कोटचं का एखाद्या सेवकाला म्हणा, अरे का तू बैठकीत काय केला, अरे का सांगते भाऊ, त्याला अंगपाय त्या बैठकीत जाऊन पाहा तुमच्या अंगपाया दुःख नाही खतम होऊन जाईल. कारण माझे स्वतःचे अनुभव आहेत, बहुत अनुभव आहे. मी एका बैठकीत जात होतो. मी तर घरचं तर काहीच नाही सांगितलं वातावरण. एका बैठकीत जात होतो. बैठक होती तर मी खूप अंगपाय दुखे असं कुठून आले जेवण वाटे, डोकं दुखे, पुकार बी आले जेवण वाटे. आपल्या हरचंदी वैद्य आले माझ्या घराकडे तिकडून. त्याला माहित आहे का भाऊ एकटाच जाते.
भाऊच्या गाडीवर मी घेऊन जातो त्याला. काही इकडेच बैठक होती कुठं. आता निघालो म्हणलं चाल आता तू आलाच म्हणून म्हणलं, नाही तर आता काही इच्छा काही होती नाही. आता निघालो बैठकीत. अरे त्या टोल टॅक्स नाक्यापर्यंत गेलो ना, कुठं बुकार ना कुठं अंग पाय दुखणं ना कुठं काही नाही. कुठं गेलं दुखणं. म्हणून ह्या बाबाचे उद्देश आहे का 15वाड्या बैठकीत भगवंत उपस्थित राहते. बाबाचे शब्द आहे ना, म्हणून का माये शब्द आहे, कोणा सेवकाचे शब्द आहे ना, कार्यकर्त्याचे शब्द आहे, शब्द नाही आहे. एक मानव धर्माची शाळा आहे आणि ह्या शाळेमध्ये आपण जिथलं या तिथला अभ्यास होईल. एक गुरुजी असते शाळेत जा तर तो मास्टर सर्व पोरायले सांभाळते. आजच्या बैठकीचे गुरुजी म्हणजे आमचे वैद्यजी आहे. एक अध्यक्ष असते, त्या अध्यक्षाचा मान असते. लहान मुलगा असे किंवा लहान मुलगी असे किंवा मोठा असे, त्या अध्यक्षाला खूप मान दिले जाते. तो अध्यक्ष आपल्याला त्याच्यातला अभ्यास सांगते. तसे ते गुरुजी आपल्याला शाळेत सांगते, त्याच्यापैकी आपल्याला ते सुद्धा सांगते. टाइम न घेता आम्हाला तर पहा, भगवंताची एवढी कृपा आहे, हे महान आहे. असं नाही आज इथं बैठक आहे, माझ्या घरी बैठक आहे म्हणून मी अर्धा घंटा मीच घेऊन घेतला पाहिजे का? तसं नसते. फक्त 10 मिनिटं, 7 मिनिटं, 8 मिनिटं ह्या बैठकीचे नियम तुम्हाला सांगते. जास्त आपण म्हटलं अर्धा घंटा घेतला आणि 1 घंटा घेतला त्याच्यात काही महत्व नाही आहे. मेन मुद्द्यावर बोला. बाबाचे असे अनुभव आहे, मेन मुद्द्यावर साधे उदाहरण आहे. त्या उदाहरणात तुम्हाला समजायचं आहे कसे का उदाहरण आहे बाबाचे. बाबांनी म्हटलं होतं एक उदाहरण सांगतो बाबाचं. त्या बाबाच्या उपस्थितलं ते सेवकांना समजा काहीतरी. ते मनभर वज उचलण्याची आपल्यामध्ये शक्ती नाही. समजलं का? तुमच्या बसला का? मनभर वज उचलण्याची आपल्यामध्ये शक्ती नाही. आणि आपण 2 मन वज जरी उचलाले जाऊन तर आपला अंग पाय दुखन का नाही. याचं उदाहरण सेवकांना समजायचं आहे. याचं उदाहरण बाबाने म्हटलं सोपं आहे, नाही समजायला खूप कठीण आहे. साधं उदाहरण दिलं पण समजायला खूप कठीण आहे. ते समजायला काही सेवकाने समजल, काही सेवकांना समजणार नाही. काही वजाचं काम आहे, वजन आहे आपल्या जीवनाचं उदाहरण आहे. म्हणून बाबांनी म्हणणार सेवक जाग जाव आगे तुफान आने वाला है. हे तुफान होईल आपल्या नजर समोर दिसते. या तुफानाचा सामना आता आपलं तर झाला आहे, पण ह्याच्या मुलावाड्याने या तुफानाचा सामना करून समोर तर आपल्याला आपलं जीवन सुखी स्वावलंबी बनवायचं. त्याला एवढे बोलून मी आपले 2 शब्द क्षमा करतो. काही मुलाला काही बोललो असत मी बोलतो हिसाबानं, काही त्याला गलत नाही म्हणत. मी मार्गदर्शनच्याच पुढे बोलतो. काही याच्यात तरी याचा समजून घ्यायला पाहिजे. मुलीला बोली मार्गदर्शन करून समज बोलतो का ह्या मार्गदर्शनामधून याचा उजळ होईल. मी इथे मार्गदर्शन करतो. मग मला असा कदाचित असं वाटते का भलतच काय पण जाऊ द्या, ते भगवंताची कृपा आहे. भगवंत मुलाबाळाच्या हातानं, काही मुलीच्या हातानं, काही माझ्या हातानं, ज्यावेळी काही या 15 दिवसामध्ये काही झाल्या झाल्या तर याची मला भगवान बाबा माझी मला क्षमा करा. महान त्यागी बाबा तुझेची मला क्षमा करा. वारस त्यागी मला क्षमा करा. आणि आजच्या बैठकीचे अध्यक्ष ज्येष्ठ सेवक सेविका मुलं बाळ सर्वांना मला क्षमा करा. सर्वांना माझ्या